नमस्कार मुलांनो, आज आपण 7वी इयत्तेतील इतिहास विषयामधील पाठ क्रमांक पहिला इतिहासाची साधने हा पाठ आपण अभ्यास। यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो। या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत। इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे। या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे। आता आपण इतिहासाची व्याख्या पाहूया। भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीर माहिती देणे म्हणजे इतिहास होय। इतिहासाच्या दृष्टीने व्यक्ती, समाज, स्थळ व काळ हे 4 घटक महत्त्वाचे असतात। इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो। या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात। ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो त्याच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो। त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो। ही साधने तपासून घेणे गरजेचे असतात। त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो। या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते। इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकारात वर्गीकरण करता येते। 1 भौतिक साधने, 2 लिखित साधने, 3 मौखिक साधने। आता आपण भौतिक साधने म्हणजे काय ते पाहूया। किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती व स्मारके, वरील वस्तू व वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात। भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांना महत्त्वाचे स्थान असते। किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होय। स्मारकामध्ये समाधी, कबर, विरगळ यांचा समावेश होतो। इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो। या भौतिक साधनावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो। वास्तुकलेची प्रगती समजते। त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते। जाणून घेऊया प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आना, रुपया ही काही नाणी प्रचलित होती। नाण्यांवरून काही म्हणी, वाक्यप्रचार प्रचलित झाले आहेत। 1 फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाए, पै पैचा हिशोब ठेवणे, 16 आणे सच। विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेले नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत। नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते। त्यावेळेची आर्थिक व्यवहार व आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते। त्या काळातील धातुशास्त्रांची प्रगती समजते। सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची
जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पार्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख होय. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. माहीत आहे का तुम्हाला, चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, मिनार, शस्त्रे, भांडी, दागिने, बारवा, गावकूस, वेशी, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. आता आपण लिखित साधने याविषयी माहिती पाहूया. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, ग्रंथ, चरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवासवर्णने, बखरी, तवारीख ही सर्व लिखित साधने आहेत. याच काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यात अब्लेरुनी, इब्न बतूता, निकोलस मनोची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यांवरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, मौलाना अहमद, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे.
बखरीतून तत्कालीन सामाजिक घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर, पेशव्यांची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, MC स्पेगल आणि ग्रेंट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. आता आपण मौखिक साधने याविषयी माहिती पाहूया. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. म्हणी, कथा, मिथके, लोकगीते, गाथा. एक गाथा ऐकूया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. श्लोक. आता एक श्लोक ऐकूया. शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. अभंग. आता एक अभंग ऐकूया. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला, गोडी अभंगाची. पोवाडा. आता एक पोवाडा ऐकूया. तानाजीच्या अंगात रक्त सळसळलं. उरी पेटाला, उरी पेटाला, अरे उरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाच, फरमान शिवबाच, फरमान शिवबाच. आधी कोणाण्याचं लावीन लगीन मग माझ्या रायबाच. असा झालाच नाही कुणी, असा होणार नाही कुणी, जगिया कुणी. असा झालाच नाही कुणी, असा होणार नाही कुणी, जगिया कुणी. आतापर्यंत आपण भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यांची माहिती घेतली. आतापर्यंत अभ्यासलेल्या
तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासांच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. त्यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकाचा खरेखोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. या पाठातील स्वाध्याय सोडविणे, तुमच्या गावातील किंवा परिसरातील इतिहास लेखनाच्या साधनांचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलन करा.